कारण एम-पी-एस-सीमध्ये प्रत्येक जणाला यश भेटेल हे नक्कीच नाहीये. आता मी जरी पास झालो असलो तरी जे अपयश आलेत, ते पण त्यांचं पण कॅलिबर माझ्या एवढंच आहे किंवा माझ्यापेक्षा जास्तही असू शकतं. त्यामुळे समाजाने पण एम-पी-एस-सीमध्ये अपयशी झाला म्हणून त्याला गुन्हेगारासारखं पाहणं अपेक्षित नाहीये. बरोबर. कारण तो पण खूप अभ्यासू असतो. समाजामध्ये आजकाल अपयश हाच टॅग दिला जातोय, की एम-पी-एस-सी नाही झालं तर तो अपयशी आहे. तो जीवनामध्ये काहीही केलं नाही. हे 100% चुकीचं आहे. कारण तो जर हा अभ्यास करून प्रिलियम पास होतोय. प्रिलियम पास होणं पण लाखातनं हजारात येणं आहे. बरोबर. हजारात म्हणजे 10,000च्या आसपास येणं आहे. ही पण छोटी गोष्ट नाहीये. त्यामुळे समाजानं पण एम-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजून घेणंच अपेक्षित आहे. कारण अपयश जर टॅग त्याच्यावरती लावला तर मानसिक खच्चीकरण खूप मोठ्या प्रमाणात होतंय विद्यार्थ्यांचं. बरोबर. आता आजकाल आपण पाहतो काही मित्र आय-टी क्षेत्रामध्ये पण माझे आहेत. म्हणजे ज्यांना एम-पी-एस-सीमध्ये अपयश आलं. परंतु त्यांना आज 30 ते 35 लाखाचं पण पॅकेज मिळतंय किंवा काही बिझनेस करतात, काही शेती करतात. त्यामुळे समाजाने पण एम-पी-एस-सी जे विद्यार्थी अपयशी होतात, त्यांच्याकडं एक सकारात्मक पाहणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.